एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये झालं आपलं 2.6 मधलं एक असं सम की जे तुमच्यासाठी अतिशय नवीन होतं, नाही का? बरोबर का नाही? प्रोडक्शन कॉस्ट वगैरे असे शब्द तुमच्या कानावर पडले। आता आणखी एक वेगळा सम, त्याच्यामध्ये एक जो फॉर्म्युला आहे त्याच बेसवर ते सम सॉल्व केलेलं आहे। काही वेगळं त्याच्यामध्ये काही नाही। तुम्हाला असं वाटेल की सर कोणता वेगळाच असं सम शिकवायला लागलात, कारण की ते थोडंसं सम तुम्हाला मागे दिसलंच असेल, बरोबर? तर आता थोडंही घाबरून जाऊ नका, मी तुमच्या सोबतच आहे। आपण लगेच पुढच्या समकडे वळणार आहोत। मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 त्यातील 9 सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, इफ 460 इज डिव्हिडेंड बाय अ नॅचरल नंबर, the question is 6 more than 5 times the divisor, the remainder is 1, find the question and divisor। काय क्वेश्चन आणि डिवायझर फाइंड करायचा आहे, बरोबर? आता मी ते एक सोपी गोष्ट करतो, डिवायझर लेट असं लिहितो, लेट डिवायझर घेतो मी x, आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतला x। आता इथे लिहितो क्वेश्चन काय आहे बघा, एकदा सम नीट वाच। इथे बघा, द क्वेश्चन इज 6, मी जे लिहितो ते असं लिहायचं तुम्ही, 6 मोर दॅन म्हणून प्लस 5 टाइम्स म्हणून 5 टाइम्स द डिवायझर साठी काय घेतलं x, 5 टाइम्स द डिवायझर। क्वेश्चन काय आहे? द क्वेश्चन इज 6 मोर दॅन म्हणून मी प्लस लिहिला, 5 टाइम्स म्हणून 5 लिहिले, डिवायझर साठी काय घेतला x म्हणून x लिहिला। हा भेटला तुमचा क्वेश्चन। एवढं तुम्हाला समजलंय? आता आपल्याला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला येतो। काय फॉर्म्युला? तो मी लिहितो, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर। हा आहे तो फॉर्म्युला। या फॉर्म्युलावर हे सम सॉल्व केलेलं आहे। हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात असेल तरच हे तुम्ही सम सॉल्व करू शकता। काय फॉर्म्युला आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर। चला आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू। इथे बघा दिलंय 460 इज डिव्हिडंड काय आहे? 460, डिवायझर काय आहे? x इंटू क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे 5x प्लस 6, रिमाइंडर किती दिलेला आहे? द रिमाइंडर इज 1, रिमाइंडर किती दिलंय? 1। आता आपण सॉल्व करायचं पुढे। काय आहे? हे 460 आहेत तसेच मी लिहिले, हा x इंटू 5x, हे 5x इंटू x स्क्वेअर, हा प्लस आहे तो प्लस लिहिला, x इंटू 6x आणि हा 1। एवढं समजलं? याच्यामध्ये काही मी वेगळं केलेलं नाही। हा 460 आहे, प्लस मध्ये या साईडला जाताना मायनस मध्ये जाईल, मग कसं होईल? 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0। आता काय करायचं? 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस मायनस करायचं, प्लस मायनस मायनस 460 मधून 1 गेला, 459 आणि मोठा नंबर कोणता आहे याच्यातला? 460, त्याचं साइन दिलं इज इक्वल टू 0। हे एवढं आता तुम्हाला काय भेटलं? इथे भेटले तुम्हाला इक्वेशन। आता हे इक्वेशन कशाने सॉल्व करायचं? फॅक्टरायझेशन मेथडने। हे कशाने सॉल्व करायचं? फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला मी पहिला सांगितलंय कसं याचं
2.2 जर तुम्हाला सॉल्व करता येत असेल तरच तुम्हाला 2.6 सॉल्व करता येईल का, कारण की वर्ड प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम मध्ये फॅक्टरायझेशन मेथडचा यूज केलेला आहे. आता हे 459. आता काय करायचं, याचं आणि याचं काय करतो, याचं आणि याचं काय करतो मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं मल्टिप्लिकेशन 5 × 459 आणि मग त्याची फॅक्टर पाडतो. मग 5 × 459 करायची नाही. मी तुम्हाला एक आयडिया सांगतो, ती आयडिया इथे लक्षात ठेवायची. आता बघा इथे किती आहेत, हे किती आहेत, इथे 45. तेच मी इथे लिहिले, म्हणजे एक फॅक्टर तुम्हाला भेटला. कसे लिहिले, 45 इथे होते ते इथे लिहिले, हा 5 आहे तो इथे लिहिला आणि रिमाइंडर किती आहे 1 तो इथे लिहिला. हे झाले तुमचे फॅक्टर. कसं केले फॅक्टर, हा 45 आहे तो इथे लिहिला, हे 5 आहेत ते इथे लिहिले आणि त्याच्यासोबत फक्त रिमाइंडरचं काय, रिमाइंडर किती आहे 1 तो 1 इथे लिहिला. असे याचा फॅक्टर लक्षात ठेवायचा. समजलं. इथे 6 पाहिजे ना, मग इथे प्लस आणि इथे मायनस. का बघा बरं, 51 - 45 = 6. हे झालं तुमचं. एवढं समजलं. आता तुम्हाला फॅक्टर भेटले, मग आता फॅक्टर लिहायचे. 5x² - 45x + 51x - 459 = 0. पुढे याच्यामध्ये कॉमन काय आहे, 5 कॉमन आहेत कारण की 5 च्या टेबलमध्ये 45 येतात. x इथे पण आहे इथे पण आहे म्हणून x कॉमन काढला. मग 5x यातले बाहेर गेले, यातला फक्त x आत राहील. हा मायनस हा x बाहेर गेलाय. 5 चं टेबल 9 पर्यंत बोलल्यावर 45 येतात. प्लस मी काय सांगितलं, प्लस जो नंबर असेल तो लिहून टाकायचा आणि हेच जे इथे आहे ते पुढे लिहायचं. x - 9 = 0. मग कसं येईल, x - 9 = 0 और 5x + 51 = 0. मग पुढे कसं होईल, x = 9 और 5x = -51. x = 9 और x = -51/9. मग हा हे ऍप्लिकेबल नाही म्हणून x किती आलं 9. मग हा काय भेटला तुम्हाला, x म्हणजे काय, डिवायझर भेटला. हा भेटला x म्हणजे डिवायझर. आणि तुम्हाला अजून काय करायचं आहे, क्वेश्चन. मग क्वेश्चन साठी काय घेतलंय, 5x + 6 घेतल्यात. बघा बरं, क्वेश्चन साठी काय घेतलंय, 5x + 6. मग x ची जी व्हॅल्यू आली ती इथे टाकतो मी. 5 हे 9 आणि 6. 45 + 6 = 51. हा काय झाला तुमचा क्वेश्चन. ओके. हे अतिशय वेगळं सम होतं पण इझी होतं. याची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित केल्यावर तुम्हाला येईल. हे इम्पॉर्टंट म्हणून मी देतो कारण की हे थोडं वेगळं सम आहे. याची प्रॅक्टिस थोडी जास्त करायची. बरोबर. इथे तुमचं 9 सम शिकून झालेलं आहे. ओके. याच्या पुढील सम पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.